बघा, संजय राऊत ज्यांच्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर चांगले नेते कधीच येऊ शकत नाहीत आणि स्वाभिमानी नेते कधीच येऊ शकत नाहीत. ज्या प्रकारे संजय राऊतनी स्टेटमेंट दिली त्या स्टेटमेंटला कंटाळून त्यांनी घेतलेला निर्णय आहे आणि त्यांनी हे बोलून दाखवलेलं आहे. संजय राऊतना काय अधिकार आहे महाविकास आघाडीच्या वतीने बोलण्याचा? त्यांनी उभाठाच्या वतीने बोलावं हे त्यांनी सांगितलं आणि म्हणून जी ट्रीटमेंट त्यांना मिळाली ते स्वाभिमानी नेते, ते बाबासाहेबांचे नातू आहेत, ते काय लहान सहान नेते नाहीत आणि त्यांना कोणी गृहीत धरण्याचं कारण नाही. त्यांनी काय निर्णय घ्यावा शेवटी त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी काय बोलणार नाही. पण कोणाशी कसं वागावं हे तरी कळलंच पाहिजे ना. ते आपलं रोज सकाळी 9 वाजता त्यांना मळमळतं, त्याच्यामुळे काहीही बोलतात. आम्ही ते सहन करते महाराष्ट्राची जनता कसं मला माहिती नाही. लोकांनी निदान आणि त्यापर्यंत दाखवलं जातं दिवसभर. याला कुठेतरी नियंत्रण आलं तर सकाळचं हे जे काय मळमळणं आहे हे थोडंसं कमी होईल असं मला वाटतं. आपचं तुम्हाला सांगितलं इंडिया अगेन्स्ट करप्शन, त्यानेच करप्शन केलं. करप्शन नाही केलं तर त्याला कोर्टाने अटक करायलाच दिलं नसतं. कोर्टामध्ये एवढे दिवस थांबलं ना गव्हर्नमेंट, कोर्टामध्ये जाऊन हे करायला. मग शेवटी असं आहे की त्याची ट्रेल मिळाली, गोव्यातल्या इलेक्शनला पैसे पाठवले ते मिळालं, सगळं मिळाले, प्रूफ मिळाले ना. आणि मग त्यांना आणि कंप्लेंट कोणाची होती? काँग्रेसची होती. BJPची कंप्लेंटच नव्हती. मग तुमच्या कंप्लेंटप्रमाणे ते कारवाई झाली, मग तुम्हीच परत आंदोलन करता. कुठला न्याय? बघा, बच्चू भाऊ आमचे चांगले मित्र आहेत, आमच्या मित्रपक्षातले ते आहेत आणि लवकरच ते शिंदेसाहेबांना भेटणार आहेत आणि त्याच्यामुळे एकदा शिंदेसाहेबांना भेटले की सगळे गैरसमज दूर होतील. बच्चू भाऊंचं सगळ्यात मोठं काम काय महाराष्ट्रामध्ये? अपंगांसाठी त्यांनी दिलेला लढा आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब ठामपणे त्यांच्याबरोबर राहिले. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांचं त्यांचं अतिशय जवळचं नातं आहे. तुम्ही काही काळजी करू नका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.